एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहतोय स्पीड न्यूज। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात। कल्याण पूर्वमधील मलंग रोड नांदिवली परिसरात द्वारका सेमी इंग्लिश हायस्कूल बालदिनानिमित्त शाळेच्या गच्चीवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या ठिकाणी टेबल ठेवण्यासाठी शिपाई राकेश धोणे तळघरात गेला आणि अचानक तिथं आवाज आल्यामुळे सगळ्यांनी तळघराकडे धाव घेतली। दरम्यान राकेश तळघरातील पाण्यामध्ये पडल्याचं आढळून आलं तर शिक्षकांनी तात्काळ राकेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। सिग्नल लागला की झेब्रा क्रॉसिंगवर येऊन अनेक जण गाडी थांबवतात आणि या वाहन चालकांना चाप बसावा यासाठी पुणे वाहतूक पोलीस 3D झेब्रा क्रॉसिंगचा प्रयोग राबवणार आहे। युरोपमधल्या अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर 3D इफेक्टमुळे वाहन चालक वाहनं सावकाश चालवतील आणि नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल, हा यामागचा हेतू आहे। पुण्यातल्या वडगाव शेरी इथं एका व्यक्तीनं नागरिकांना दगडानं मारहाण केली। श्रेयस साळवी असं या व्यक्तीचं नाव असून तो निलंबित पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळते। वडगाव शेरीतील निरामय हॉस्पिटल शेजारची ही घटना आहे। आरोपी साळवीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर राज्यावर कितीही दुष्काळी संकट असलं तरी देखील 24 तास पाणी पुरवठ्याचे धनी असलेल्या मुंबईकरांना यापुढे पाण्याच्या उधळपट्टीला चाप बसवावा लागणार आहे। पालिकेच्या नियमानुसार मुंबईमध्ये दरडोई 180 लिटर यानुसार पाण्याचं वितरण केलं जात असून त्यापेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्यांना तिप्पट पाणीपट्टी आकारण्याचा विचार महापालिकेनं चालवलाय। कामाचा प्रचंड ताण असलेल्या रेल्वे पोलिसांना 8 तासांच्या कामामुळे दिलासा मिळालाय, मात्र या निर्णयामुळे आरोपींना पकडून गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामावर परिणाम होण्याची भीती अधिकारीच व्यक्त करतायत। 8 तासांची ड्युटी संपल्यानंतर कर्मचारी घरी निघून जातील, मात्र आरोपी ठराविक वेळेतच सापडतील याचा नेम नाही। अशा वेळेस आरोपींना पकडण्याकडे दुर्लक्ष होईल। एसटीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दुहेरी फटका बसणार आहे। विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास दंडाच्या रकमेसह त्यावर जीएसटी भरावा लागणार आहे। तर एसटी महामंडळानं राज्यातील सर्व तिकीट तपासनीसांना तसे निर्देशही दिलेत आणि या निर्णयामुळे आता किमान 100 रुपयांच्या दंडावर 20 रुपयांचा कर आकारला जाणार आहे। उत्तम आसन व्यवस्था, बायोटॉयलेट, एलईडी दिवे या सुविधा आता सीएसएमटी कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे। मार्च अखेरपर्यंत एकूण 30 मेल एक्सप्रेस डब्यांचं रूपांतर उत्कृष्ट डब्यांमध्ये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय आणि त्यामुळेच मेल एक्सप्रेस गाड्यांना नवा साज मिळून लांब पल्ल्यांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे। ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी उर्फ डीएसकेंना स्वतःचंच घर भाड्यानं मिळणं दुरापास्त झालंय। स्वतःचंच घर भाड्यानं देण्याची त्यांची मागणी उच्च न्यायालयानं आता गुरुवारी फेटाळून लावली, मात्र आपल्या या मागणीसाठी अपीलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश न्यायालयानं दिले। राष्ट्रीय घडामोडी आहेत। गुजरातच्या जामनगरमध्ये पावसामुळे सरकारी आवारामध्ये ठेवलेली शेंगदाणे भिजून खराब झालेत, तर आवारात ठेवलेल्या अनेक गोणी पावसात भिजून गेल्या। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे हा शेंगदाणा खराब झालाय। बातमी अमेरिकेमधील कॅलिफोर्नियाच्या शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे। तर या गोळीबारामध्ये जर आपण पाहिलं तर 4 जण जखमी झालेले आहेत, त्याचबरोबर 2 ठारही झालेत आणि या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। लॉस एंजेलिसपासून 65 किलोमीटर लांब असलेल्या सांता क्लारिटामधील सॉगस शाळेत ही घटना घडली आहे। इराकच्या संघानं फिफा वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेमध्ये इराणचा 2-0 असा पराभव केला आणि या विजयानंतर इराकमध्ये फुटबॉल प्रेमींचा एकच जल्लोष पाहायला मिळालाय। इथल्या ताहिर स्क्वेअर इथं फुटबॉल प्रेमींनी फटाके फोडून नाचत आपला आनंद साजरा केलाय। इटलीच्या व्हेनिस शहराला पुराचा मोठा तडाखा बसला। या पूरग्रस्त भागामध्ये पाहणी दौरा इटलीचे पंतप्रधान सिल्विओ बुर्लस्कानी केलाय। तर इटली सरकारनं आणीबाणी घोषित केली आहे। मागील 50 वर्षांमधला हा सगळ्यात मोठा पूर आहे आणि यापुढे अशा प्रकारची स्थिती येऊ नये यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जातील असं पंतप्रधानांनी सांगितलंय। ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स भागामध्ये मोठा वणवा पेटला आणि या वणव्यामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला। जवळपास 150 पेक्षा अधिक घरं जळून खाक झालेली आहेत, तर प्रशासनानं आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे। अजय देवगण अभिनेत तानाजी या नरवे तानाजी मालुसरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित हिंदी चित्रपटाचं नाव योग्य असल्याचा निर्वाळा मालुसरेंच्या वंशजांनी दिलाय। शिवाजी महाराजांनी तानाजींच्या कलेवरावर ठेवलेली समुद्र कवड्यांची ऐतिहासिक राजमाळ न्यूज 18 लोकमत मार्फत जगासमोर आणून ऐतिहासिक दाखलेली डॉक्टर शीतल मालुसरे यांनी सादर केले। तर रणवीर दीपिकाच्या लग्नाचा काल पहिला वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्तानं हे दोघेही सध्या देशातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देत आहेत।
काल तिरुपती इथल्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर हे दाम्पत्य अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आज दर्शनासाठी गेले होते, तर हरमंदिर साहिब इथं माथा टेकून त्यांनी आशीर्वाद घेतले. अमेरिकन पॉप गायिका कॅटी पेरीच्या 16 नोव्हेंबरला मुंबईत म्युझिकल कॉन्सर्टसाठी असून भारतातील काय आवडतं आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि परंपरा आणि भारतीय संगीत मला आवडतं असं त्या म्हणाल्या. तसंच तिला शॉपिंग करायचं आणि भारतीय खाद्यपदार्थांवर सुद्धा ताव मारायचा आहे. तर भारतीय दौरा हा माझ्यासाठी खूप आनंददायी असतो आणि त्यामुळेच यावेळेस अनेक गोष्टी नव्या उत्सुकतेने पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे असं कॅटी पेरी म्हणाली.